इलेक्शन मोडमधनं बाहेर पडून दुष्काळाकडेही लक्ष द्यावं. जयंत पाटलांचा राज्य सरकारवर घणाघात. मराठवाड्यात फक्त शोबाजीसाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती का, असाही सवाल करत केलं ट्विट. पुरंदरच्या नाझरे धरणात 0% पाणीसाठा. धरणात 0.32 टीएमसी पाणीसाठा. पुरंदर आणि बारामती तालुक्यातील गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात 27 आणि 28 मे रोजी पाणी पुरवठा बंद. सोमवारी रात्री 10 वाजल्यापासून ते मंगळवारी रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा पूर्णपणे बंद. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक. विरार ते डहाणू, डहाणू ते विरार लोकल सेवा रद्द. उद्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक. डोंबिवली स्फोट प्रकरणी मलय मेहता आणि मालती मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. मलय मेहता यांना आज कल्याण कोर्टात हजर करणार. मालती मेहतांचं वय लक्षात घेता चौकशीनंतर दिलं सोडून. पुणे पोर्शे अपघात प्रकरणी गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग. येरोडा पोलीस स्टेशनकडील तपास गुन्हे शाखेकडे. एसीपी सुनील तांबे करणार पुढचा तपास. पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 26 जूनला. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा. ठाकरे गटाकडून अनिल परब आणि ज.मो. अभ्यंकरांना उमेदवारी जाहीर. देशात 6व्या टप्प्यासाठी मतदान. 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 58 जागांचा समावेश. दिल्लीसह हरियाणातील सर्व जागांवर मतदान. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठी आज मतदान. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, बासुरी स्वराज, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि क्रिकेटपटू गौतम गंभीरनं बजावला मतदानाचा हक्क. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 219 शाखांची तपासणी. 48 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तपासणी. मध्यवर्ती बँकेकडून 3 कर्मचाऱ्यांचं निलंबन.